तर मंडळी आम्ही गेलो होतो भीमा कृषी प्रदर्शन बघायला आज संध्याकाळी आणि शेवटचा दिवस होता त्यामुळे जास्त गर्दी होती. तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा आम्ही गेलो होतो 5 फुटी सरडा बघायला, जे की प्रमुख आकर्षण होतं. सरडा तर एकदम दिसायला खतरनाक होता आणि 5 फूट होता बघा त्याची शेपूट धरून सुद्धा. हा बघा सरडा केवढाचा काय मोठाच्या मोठा आहे. सगळ्यात जास्त गर्दी तर हा सरडा बघायलाच होती. बाकीच्या इकडं काही तर नव्हतीच जास्त करून. तुम्ही बघू शकता तिची शेपूट केवढी मोठी दिसायला लागल्या. बघूनच फाटत होती आमची. सरडा बघून मग आम्ही गेलो जरा पुढे त्या हॉलमध्ये. तिथं जोरात ट्रॅडिशनल डान्स सुरू होता बघा. आपल्या ज्योतिबाचा सीन केला होता त्यांनी. अतिशय एकदम उत्तमरित्या ती डान्स करत होती ते बघा. डान्स बघून झाल्यानंतर आम्ही गेलो अशा ठिकाणी जिथं राऊंड क्षेत्रातला बादशाह हरण्या मला दिसला. तो निघाला होता त्याच्या घरी, कारण संध्याकाळ झाली होती. बैल कसा दिसतो बघा, एकदम खतरनाक. जास्त पब्लिक म्हणलं असं तर हरण्याला बघायला लईच होतं. तुम्ही बघू शकता गर्दी केवढी खतरनाक होती. प्रत्येकजण जाईल तो यसनीला धरून फोटो काढत होता, व्हिडिओ करत होता. आणि त्याच्या शेजारचा कुठला बैल आहे माहीत नाही मला. हरण्याला बघून मग आम्ही गेलो घोडा बघायला. घोडं पण प्रत्येक प्रकारची तिथे बघा. इथं चेतक नावाचं एक घोडं होतं, त्यानं लई मार्केट घालतं. तिथे एक छोटंसं घोडं होतं बघा, आणि एक मुलगा छोटा तिथं फोटो काढत होता छोट्या घोड्यासोबत. आणि तो काळा घोडा पण खतरनाक दिसत होता आणि हा पांढरा सुद्धा. आणि तिकडं पण बरेच मोठे. आणि तोपर्यंत कृष्णराज माडी घालीत बघा. तुम्ही बघू शकताय तिथं. बघायला गर्दी बघा तुम्ही शकता किती आहे. प्रत्येकजण व्हिडिओ काढत होता. मग आम्ही आलो रेडं बघायला. एक आजी आजोबा आलीत आणि त्यानं डायरेक्ट त्या रेड्याला हात लावला बाबा. भीती वाटत होती त्याची साईज बघून. आई शपथ कसला लोळतोय बघा रेडा. तरी पण ती म्हातारी बाई हा घाबरली नाही आणि दुसऱ्या रेड्याला लावला हत्तीनं. तो दिसायला रेडा काय विचित्र दिसत होता. तुम्ही बघू शकताय एकदम भयानक होता बघा रेडा. सगळं पब्लिक तर त्या या रेड्यानंच गोळा केलं होतं बघा. तुम्ही बघू शकताय. माणसांची गर्दी तर वेगळी होती की नाही. शेवटचा दिवस असल्यामुळं लय गर्दी होती. फिरून फिरून लय भूक लागली बघा. मग आम्ही खाली कच्ची दाबेली. खायला पण बरीच गर्दी होती. तुम्ही बघू शकता त्या तंबूत पूर्ण भरलेलं होतं. आणि मग दाबेली खाली. मग ते माडिक फॅमिलीतले सगळे लोक आलीत बघा. ते वहिनीसाहेब पण आल्या होत्या. मग त्यांनी सत्कार केला होता. त्या डान्स बसवला होता त्या सरांचा. हा एक रेडा बघा कसा दिसतोय, बुरक्या जातीचा. हा तर एकदम विचित्र रेडा होता. त्याच्या डोक्यावर काहीतरी मोठाच्या मोठा फोड आला होता. गर्दी एवढी भयानक होती ना, काय सांगू. ही शपथ लय भयानक गर्दी होती. हा पण देखणारा रेडा होता बघा. त्याचं नाव बंड्या होतं. हा 2 वर्षाचा रेडा आहे. हा एक रेडा बघा 1 टनाचा रेडा आहे हा. यांना पण बरंच मार्केट खाल्लं होतं. दिसायला एकदम खतरनाक रेड होतं बघा. एकदम त्यांची स्किनचा टोन बघा ना कसा दिसतोय, जबरदस्त. एक माणूस आपल्या मुलाला त्या रेड्यावर ठेवला बघा त्यांना, आणि ते पोरगं रडत होतं. काय एक एक माणसं असतात ना. नंतर आम्ही आलो बघा बैल बघायला. कसला खतरनाक बैल होता बघा. शिंग कसली बघा देखना बैला. पांढरा खड. हा बघा काळा बैल. आपण एकदम जबरदस्त दिसत होता. दृष्ट लागायचं ती बैल होती बघा ही. शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची ऊसाची बियाणं पण होती बघा इथं, ही काळ्या रंगाची. एकदम भारी नियोजन होतं शेतकऱ्यांसाठी पण जास्त करून शेतकरीच दिसले नाहीत, बिनकामाचे दिसत होते. हा बघा तो बंड्या रेडा. ही सगळी बैल होती. आम्ही फक्त बैल आणि जनावरच बघितलीत. आणि तो सरडा एक.
यानंतर डायरेक्ट रेड्यालाच मिठी मारली बघा. हा पण रेडा खतरनाक होता. बैल पण खतरनाक होती, सजवलेली एकदम देखणी पांड खतरनाक दिसत होती बैल बघा. जर तुमच्या भागात पण असं कृषी प्रदर्शन असेल तर नक्की भेट द्या. खूप सारं बघायला मिळतं आपल्याला. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.